कबनूर कोरोची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026च्या प्रचाराचा भव्य सांगता समारंभ मंगळवारी कबनूर चौक मुजावर की गली येथे प्रचंड उत्साहात पार पडला। या सांगता समारंभात राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जाहीर सभेने संपूर्ण मतदारांचे लक्ष वेधून घेतले। हजारो कार्यकर्ते, महिला आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमुळे परिसर अक्षरशः फुलून गेला होता। यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट शरद पुंडलिक शिंदे, कबनूर पूर्व पंचायत समितीचे उमेदवार सौ अनुराधा बाळकृष्ण पाटील तसेच कबनूर कोरोची पश्चिम पंचायत समितीचे उमेदवार अशोकराव देवगोंडा पाटील यांच्या प्रचाराचा औपचारिक सांगता समारंभ पार पडला। जाहीर सभेत बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका करत विकासाच्या मुद्द्यावर भर दिला। कटा 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 बटन दाबून घड्याळ निवडून आणा। कबनूर गावच्या सर्वांगीण विकासासाठी जो निधी हवा तो निधी देण्याची ताकद आमच्याकडे आहे। तिजोरीच्या चाव्या आमच्याच हातात आहेत असे ठणकावून सांगत त्यांनी मतदारांना विकासासाठी योग्य निर्णय घेण्याचे आवाहन केले। कबनूर कोरोची मतदारसंघात रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार सक्षम असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। फक्त आश्वासन देणारे नव्हे तर प्रत्यक्ष काम करणारे प्रतिनिधी निवडा असा सल्लाही त्यांनी मतदारांना दिला। यावेळी जिल्हा परिषद उमेदवार ॲडव्होकेट शरद शिंदे यांनी आपल्या मनोगतात मतदारसंघाच्या विकासासाठी ठोस आराखडा मांडला। पंचायत समिती उमेदवार सौ अनुराधा पाटील व अशोकराव पाटील यांनीही जनतेचा विश्वास कायम ठेवून विकास कामांना प्राधान्य देण्याची ग्वाही दिली। या सभेस आदिल फरास, बाळासाहेब देशमुख, मिलिंद कोले, प्रताप उर्फ भैया माने, अमित गाताडे, सुहास जांभळे, तौफिक मुजावर, राहुल कांबळे, कादिर हजरी, बबन इंगळे यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। घोषणाबाजी, टाळ्यांचा कडकडाट आणि उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। या भव्य सांगता समारंभाने कबनूर कोरोची मतदारसंघातील निवडणूक प्रचाराला निर्णायक वळण मिळाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले।